15 कोटी इतकी मदत शासनामार्फत देण्यात आलेली आहे। त्याच्या आधी उर्वरित कुटुंबियांना आर्थिक मदत एका आठवड्याच्या आत त्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं। होऊन जाईल ते काय त्यांना खिशातून द्यायचं का असल्यासारखं खेळ आहे, ते काय सोपं असतं। त्यांच्या गळ्यात हे वरचं लफडं डेंजर होतं, खालचं नव्हतं। आणि नोकरीचं राज्य परिवहन मंडळात म्हणणं आहे, आमचं म्हणणं आहे थोडं इथं बदल केला तर बरं होईल एवढ्या वेळेस। का एखादा पोरगा जर खूप शिकलेला असला राजेसाहेब, ते एसटीचं ड्रायव्हर नाही होत, शैक्षणिक पात्रतेनुसार तर सरकारी नोकरी दिली तर असं पोरं असते की तिथे 50 आणि त्या लेकराचं बाप गेला, आईचं पंपाळाचं कुंकू पुसलं, सासू सांभाळायचे, कोणी आधार देत नाही, कुटुंब उघडं पडलं कसं कामं। मला वाटतं ते केलं तर बरं राहील, नसतं हे व्हायला द्यायला होते। हा MIDC त्या शासकीय अधिकाऱ्यांवर महावितरण मध्ये करा, परत तुम्ही MIDC चांगलं आहे। उदय सामंत साहेब हातात एक करा, उदय साहेब कथा साहेब काय तुम्हाला तरी काय हे कदा नाही, ते सोपं आहे। तिथं बिचारे गोरगरीब MIDC जवळ असतात, माऊलीला राजेसाहेब नाही जातात इष्टीने करते, एकदम कंपाळावर कुकून असतं, लोकांचं नजर विचित्र असतं। नवरा गेल्याला तिला कसं एसटीने घरी जायचं ना, आम्ही अनुभव होते लय अवघड आहे ते। MIDC केलं तर वा तुमचं खरंच कौतुक। ते लोकांची हेळसांड होणार नाही अशा प्रकारचं मी आता प्रस्तावित केले। आमचं तळतळीनं म्हणणं आहे, एक पोरग गरीबाचं MBBS ला राजेसाहेब लागला, 8 महिने झालं व्हॅन तिकीट टाकलेलं। याच्या बरोबर वंशवळ समिती गठीत नाहीये, ती गठीत करा। आणि शिंदे समितीला